नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रेमर्सची पद्धत अभ्यासली होती. आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी काही समीकरणं आहेत ती बघणार आहोत. त्यातलं एक पहिलं एक्झाम्पल माझ्यासमोर आहे. बघा, समीकरण असं आहे 2/x वजा 3/y बरोबर 15 आणि दुसरं आहे ते 8/x अधिक 5/y बरोबर 77. तर आपण ते कसं सोडवायचं बघूया. तर पहिल्यांदा दोन्ही समीकरणांना काय करूयात, आपण नंबरिंग करून घेऊयात. हे झालं आपलं पहिलं समीकरण. त्याच्यानंतर 8/x अधिक 5/y बरोबर 77 हे झालं आपलं दुसरं समीकरण. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे छेद रूपामध्ये आहे त्यासाठी आपल्याला यम आणि यन ही दोन पद आपल्याला तात्पुरती स्वरूपामध्ये मांडायचे आहेत. तर मग आपण काय करूयात, समीकरण 1 व 2 मध्ये 1/x व 1/x बरोबर यम व 1/y बरोबर यन ठेवू. मग आता बघा, ते ठेवल्यानंतर आपल्याला नवीन समीकरणं मिळतील, ती म्हणजे 2m वजा 3n बरोबर 15. हे झालं आपलं तिसरं समीकरण. इथं होईल 8m अधिक 15n बरोबर 77. हे झालं आपलं चौथं समीकरण. काय केलेलं आहे आपण इथं, 1/x म्हणजे हे छेद x आहे, त्याऐवजी आपण इथं काय घेतलेलं आहे, यम घेतलेला आणि छेद y साठी आपण काय घेतलेलं आहे, यन घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन समीकरण नवीन मिळालेले आहेत. आता आपण काय करूया, समीकरण 3ला आपण 4 गुणूया. का गुणूया, तर आपल्याला बघा इथं 8m आहे, आपल्याला इथं सुद्धा 8m आणायचे. आपण पहिली जी निरसन पद्धत पाहिली त्याच्यामध्ये आपण काय करत होतो की दोन चलांपैकी कुठल्या जर एका चलाचा काय करायचो, आपण लोप करायचो आणि त्यापासून आपण काय करायचं, दुसऱ्या चलाची किंमत आपण मिळवायचो. त्या पद्धतीनेच आपण इथं सोडवणार आहोत. मग समीकरण 3ला आपण कितीनं गुणूया, 4 गुणूया. मग काय येईल, समीकरण 4 गुणिले 2m वजा 3n बरोबर 15 गुणिले 4. 4 दुने 8m वजा 4 त्रिक 12n बरोबर 15 चौक 60. हे झालं आपलं पाचवं समीकरण. आता आपल्याला काय करायचे, समीकरण 5 मधून आता इथं बघा 8m मिळालं, इथं सुद्धा 8m मिळालं. समीकरण 5 मधून समीकरण 4 वजा करू. मग आपलं पाचवं समीकरण आहे 8m वजा 12n बरोबर 60 वजा चौथं समीकरण आहे 8m अधिक 5n बरोबर 77. आता इथं वजा बाकी असल्यामुळे आपले चिन्ह काय होतील, चेंज होतील. अधिकचं होईल वजा आणि इथं अधिकचं होईल वजा. इथं हे धन आहे, हे ऋण आहे, एकमेकाला निघून जाईल. इथं आता बघा वजा वजा झालेला आहे, वजा वजा होताना काय होते, बेरीज, पण चिन्ह राहतं वजा. 12 अधिक 5 17n बरोबर. आता इथं अधिक वजा असल्यामुळं मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल आणि दोघांची काय होईल, वजाबाकी होईल. 77 मधनं 60 गेले, राहिले 17. मागं मी सांगितल्याप्रमाणे बरोबर चिन्हाच्या जर दोन्ही बाजूला वजा चिन्ह असेल तर आपण काय करतो, ते घालून टाकतो. मग 17n बरोबर इथं राहील फक्त 17. आता हे 17 आणि हे n ह्या दोघांमध्ये जेव्हा चिन्ह नाही तेव्हा काय असतं, गुणाकार असतो. मग मी हा n इथंच ठेवला, हे 17 इथंच ठेवले, फक्त हे 17 फिरवून मी इकडे घेतले. मग बरोबर चिन्हाच्या जागी ते काय झाले, गुणिलेचे भागिले झाले. 17 एके 17. आपली n ची किंमत आली 1. आता ही n ची किंमत आपण समीकरण 1 2 3 4 5 पैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवूया आणि m ची किंमत काढू. मग सोपं कुठलं आहे ते बघायचं आणि त्यात पटकन ठेवून दुसरी किंमत काढून घ्यायची. मग आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया. n बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. मग समीकरण 3 काय, 2m वजा 3n बरोबर 15. आता यात आपल्याला n ची किंमत फक्त ठेवायची आहे. 2m वजा 2m वजा
3 गुणिले यांची किंमत आहे 1 बरोबर 15. काय आलं होतं समीकरण 2m वजा 3 गुणिले 1 बरोबर 15. 2m तसेच राहतील वजा 3 1 3 बरोबर 15. आता हे वजा 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होईल, ऋण आहे ते धन होईल. 2m बरोबर 15 अधिक 3 झाले 18. आता हे 2 आणि m एकमेकांना इथं गुणिले, मग m इथंच ठेवला, हे 18 इथंच ठेवलं, हे 2 इकडं जाऊन ते झाले भागिले. त्याचा भाग लावला, 2 एके 2 92 18. यमची माझी किंमत आली 9. अशा पद्धतीनं आपल्याला यम आणि एनची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला ह्या दोन किमती मिळाल्यात, परंतु मग अशा आपण काय म्हटलेलं होतं, 1/x आपण यम मानला होता आणि 1/y आपण एन मानलेलं होतं. मग ह्या एम आणि एनच्या किमती आपण काढल्यात. आता ह्या समीकरणात आपण ठेवून बघूया. 1/x बरोबर यमची किंमत किती काढली आपण 9 आणि 1/y बरोबर यांची किंमत काढली आपण 1. आता ह्या नुसत्या आपल्याला संख्या फिरवायच्यात. हा x मी तिकडे नेला आणि 9 इकडं आणले. 1/9 बरोबर x आणि 1/1 म्हणजेच 1 बरोबर y, म्हणजे yची किंमत आली 1 आणि xची किंमत आली 1/9. अशा पद्धतीने आपण समीकरणाची उकल मिळवलेली आहे. आता या पद्धतीची बाकीची उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात.